नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2,10,000 रुपये अनुदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि महत्त्वाची माहिती मिळवा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून भविष्यातील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, पूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 1,60,000 रुपये मिळत होते, ज्यामध्ये 1,20,000 मुख्य अनुदान होते। त्यामध्ये 13,000 नरेगा अंतर्गत आणि 28,000 अन्य मदतीसाठी आणि 12,000 स्वच्छालयासाठी होते। आता या अनुदानामध्ये 50,000 रुपयाची वाढ करण्यात आली असून एकूण 2,10,000 रुपये मिळणार आहे। ही घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून महागाईच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्थांची योजनेतील निधी वाढवण्याची मागणी केली होती, त्यामुळे अनुदान वाढवण्यात आले आहे। आता अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे हे नीट समजून घ्या। जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालीलप्रमाणे अर्ज करावा लागेल। अर्ज कोठे करायचा? आता तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे, आणि तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर संबंधित महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत कार्यालयात आणि ऑनलाईन अर्ज अधिकृत ॲप किंवा वेबसाईटवर करू शकता। आता अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील हे नीट समजून घ्या। आधार कार्ड, तुमच्या नावावर प्लॉट असणे आवश्यक आहे। कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असल्यास मंजूर घरकुलाच्या वेळी तुमच्या नावावर नोंद आवश्यक। जमिनीचा सातबारा उतारा, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, डीबीटी लिंक असलेलं बँक पासबुक, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे। बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। 3 पासपोर्ट साईज फोटो। आता घरकुल मंजुरीची प्रक्रिया कशी आहे हे नीट समजून घ्या। सर्वेक्षण प्रक्रिया सुरू। ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्रशासनाने योजनेसाठी पात्र लाभार्थ्याची नोंदणी करणे सुरू केले आहे। आवास फ्लॅट 2017-18 सर्वेत नाव नसेल तर नव्याने अर्ज करा। ड+ यादीतील पात्र लाभार्थ्यांची मंजुरी। लाभार्थ्यांना प्राधान्य क्रमांकानुसार निधी वितरित केला जाईल। आता निधी कधी मिळेल हे नीट समजून घ्या। 22 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम हप्ता 15,000 रुपयाचा प्राप्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला गेला आहे। आता उर्वरित 10 लाख लाभार्थ्यांना पुढील 10 ते 15 दिवसात निधी मिळेल। आता खाली काही महत्त्वाचे 3 पॉईंट आहे हे नीट समजून घ्या। जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला नसेल तर त्वरित अर्ज करा। तुमचे नाव मंजूर यादीत असल्यास तुमच्या बँक खात्यात निधी जमा होईल। अधिक माहितीसाठी स्थानिक प्रशासन किंवा चॅनलवरील मागील व्हिडिओ पहा। मित्रांनो, आज आपण 2,10,000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याची संपूर्ण माहिती घेतली आहे। ही माहिती इतर गरजूंपर्यंत पोहोचावी यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन ऑन करा। पुन्हा भेटूया नव्या माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।